नमस्कार मंडळी, विराज परदेशी आजच्या भावाली सर्वांचं स्वागत करतो. तर आज आहे 3 जून आणि आज आहे आमच्या गावची जत्रा, आमच्या भिंगारी गावची जत्रा. मला तर वाटते या वर्षीची आज आमची सर्वात लास्टची जत्रा आहे आणि आता याच्यानंतर कुठलीच जत्रा होणार नाही. आणि त्या दिवशी आम्ही वजेवर वाट बघत होतो, तो दिवस आता आला आहे. आमच्या आता आज मर्याची जत्रा आहे आणि आम्ही आता जस्ट झोपून उठलो. आता जातो आणि आधी केस वगैरे सेट करतो, म्हणजे वरनं कापून येतो आणि मग तयारी करू आणि जाऊ डायरेक्ट आता भिंगारीला. भिंगारीला गेल्यानंतर आपल्या गावात सर्व पाटे निघणार आहेत. म्हणजे आज गावात कोणच राहणार नाही, सगळे जे गावातली लोक आहेत पाटे डायरेक्ट बाईच्या मंदिरात जातील आणि तिथं जाऊन सर्व आता आमचा कार्यक्रम होईल. चला तुम्हाला दाखवतो आमची जत्रा कशी काय होते ती. ते याला पण उठवलंय, केस बाईसारखे केस वाढवले जो ह्याचे पण जाऊन केस कापून घेतो. आणि माझी आता मी आताच कापलेली सेट करतो. बरं आपल्या गावाची जत्रा आहे, जरा भारी दिसतं पाहिजे, जरा सेट करतो उडची आणि त्याची कापून घेतो. सलून मध्ये आलोत आणि आता वेदांतला बसवलं केस कापायला. मला जायचं त्याला हार वगैरे आणायला, त्याला बसवतो आणि मी जाऊन आता तो हार घेऊन येतो, नंतर मी बसतो. केस कापून झालेली आहेत आता. वेदांची लवकर झाली आणि तो गेला तर घरी आंघोळ करायला. मला तो जायचं आहे हार वगैरे घ्यायला. हार घेऊन मग मी जाईन आंघोळ करतो आणि मग निघतो डायरेक्ट घरीला. 2 hours later. 11:15 झालेत आणि आम्ही अजून इथेच आहेत. घरी जाऊन पण मला अजून देवांना नारळ वगैरे फोडायचे आहेत आणि 12 वाजता पाट्या निघणार आहेत. तर मम्मीला बोललो तर सगळी तयारी करून तुम्ही डायरेक्ट मंदिरात या. मी जातो आता, तयारी करतो आणि आधी निघतो पटकन. आता तयारी वगैरे करून झाली, कपडे घातले आणि नवीन कुर्ता घेतलाय. काल गेलो वेदांतला घेऊन सोबत, त्यांना पण घेतलाय नवीन. तयारी करतो आणि जातो भिंगारीला. तिकडे सर्व देवांना मंदिरामध्ये नारळ फोडायचे आहेत. आपल्याला लवकर जायचं आहे का? 11 वाजून गेले. नारळ नको फोडणार देवाला, टाइम किती आहे? चल तू पण तयारी करतो फक्त. अंडरपॅन्टवर इंटे बघा, चल बघा हे बघा कसं बटन नाही काढतात, कुर्ता घालतोय बघा. काढ बटन. काढते अरे काढते 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 काढते. केला बंद केला बंद केला. होल आहे दिसत. थांब, अरे बटन तर काढू दे. बट चष्मा चष्मा सोड. अरे आता चांगला दिसत असते काय. इकडे बघ, इथं बघ. हा काढते थांब. असं उभा राहा. काय उभा राहा? हा इथं बघ. हे बघा, कोणाला वेतन विकत घ्यायचं असेल तर 1500 रुपयामध्ये भेटेल. नाही बटन काढत नाही टॅग काढत, अशी याची अक्कल. मंद झाला, चड्डीवर हिंडते. घरामध्ये आता देवपूजा केली, नारळ वगैरे फोडला आणि आता मी आणि वेदांत आता निघालो भिंगारीला जायला. हार नारळ वगैरे आता माझ्यासोबत येतात आणि बाकीचं सामान पप्पा घेऊन येतील. आता आधी जाऊन नारळ फोडू आपण सर्व देवला. आता माझा बच्चा पटापट काढू. कोणीतरी आरसा आता लूज करून ठेवलाय, आता टाईट करतो. आणि गाईज कुर्ता कोणाचा भारी वाटते मला सांगा, कमेंट करा. माझा भारी वाटते का वेदांचा भारी वाटते? महाग असू दे रे. कुर्तीची प्राइस सांगा गाईज किती आहे. चला
काहीच कोणीतरी आरसा लूज करून ठेवलेला, मला आता टाईट करायला लागेल. पटकन कोण मागणं आलं आणि मला दिसलं नाही आरशात तर उडून जाईल आपल्याला. मग जत्रा राहायची मग आम्ही जाऊ हॉस्पिटल. आरशा आता टाईट केलेत आणि आता पटकन निघतो आणि जातो भिंगारीला, कारण आता नारळ पण आता पोळायचे आहेत देवघरात. चल लवकर चल बस चल. A little longer than a few minutes later. आता गावातल्या पाट्या पण निघालेल्या आहेत. झाला देवांना. आणि नंतर फक्त आम्ही कोंबडीत नव्हते घेतले, आईला कोंबडा दाखवत होतो, कोंबडात नव्हता घेतलेला आम्ही. आता बरेच झाले कोंबडे भेटले, कारण की आता सगळ्यांनी इकडनं तिकडनं कोंबडे भेटणे मुश्किल होता. पण ते दोन जरा भेटले आणि आता घेऊन चालले परत आता मंदिरात कोंबडे वगैरे दाखवू. हार नारळ दिला, कोंबडा दाखवला आहे आणि आता कोंबडा कापून आता त्याची कलेजी आता इकडं भाजत ठेवले. कोंबडे दाखवून झालेत आणि पप्पांना दुसरा कोंबडा दाखवायला पाठवला आहे. आणि आता आपल्या इथं ऑर्केस्ट्रा पण चालू झालेला आहे. आता देवीला जो बकरा दाखवला गावकीचा त्याच्यात वाटे पण घेऊन आलोय. सर्वजणांनी जे कोंबडे कापलेले त्यांची कालीची पेटाची भाजून आता सर्वांना आईला आता नैवेद्य दाखवलेला आहे.
डोंगूर आई बसली करले डोंगूर हे आईला माझे कनका मान देऊ 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 हे आईला माझे सारीचा मान देऊ आईला माझे थोलीचा मान देऊ आईला माझे सारीचा मान देऊ आईला माझे थोलीचा मान देऊ आई मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर आई मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर बारामल्याच्या बिल्डिंगसात शिरकून निघल्यान पल्लाटात बारामल्याच्या बिल्डिंगसात शिरकून निघल्यान पल्लाटात गाड्या घोड्या उभ्या धाराशी आणि बायको भेटले लावली आयन गाड्या घोड्या उभ्या धाराशी आणि बायको भेटले लावली आपल्या परिसरात माहिती आहे किती पैसा आलाय लोकांना माहिती आहे ना प्रचंड प्रत्येकाच्या दाराशी आई गावदेवीच्या आई मरियाईच्या आशीर्वादान भाई आहे का नाही प्रत्येकाच्या दाराशी गाड्या घोड्या उभ्या आहेत सर्वांना सुंदर बायका भेटलेत दाग दागिन्याने नटलेली ही श्रीमंती केवळ आई गावदेवी मुलं आहे आई मरियाई मुलं आहे का नाही आई गावदेवीचा आई माऊलीचा म्हणून मला काय म्हणायचं ताई झोली साऱ्यांची सुकान भरतय ग आई माझी गावदेवी माऊली झोली साऱ्यांची सुकान भरतय ग आई माझी गावदेवी माऊली भारी गनी आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी गेलेल्या अरे मोर देखना है तो जंगल में जाके देखना अरे शेर देखना है तो जंगल में जाके देखना अरे महाराष्ट्र का गरुड़ बैल को देखना है तो बिंगारी गांव में आके देखना अरे प्रत्येक आटे उडवितो गुलाल भडके काय बैलगाडा नाद आहे रे अरे एकदम कडक बैलगाडा नाद आहे रे अरे एकदम कडक
5 मिनिटं. आपल्या भिंगारीमध्ये अनेक लोकांनी नाव रूपात आल्याने भिंगारीचं खरं नाव सुरुवातीला केलं ते म्हणजे आमचे नवनाथ दादा बॅट्समन आणि रघु दादा बॅट्समन आहेत का इथे का गेले? आहेत इकडे या स्टेजवर या जरा तुम्हाला बघू द्या दोघांना. बरं राजेश दादा बघा शक्कार किंग येते दोघं पण त्यांनी त्यांचा काळ गाजवलेला आहे आता पण आहेत मैदानात. पण रघु किंवा नवनाथ ज्या वेळेला पनवेल तालुक्यात कुठेही बॅटिंगला उतरलं का बॉलरचा थारका बुवायचा. जर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. भिंगारीचे शान आहे, भिंगारीचा मान आणि भिंगारीचा अभिमान आहे नवनाथ दादा आणि रघु दादा. आणि या दोघांवर क्रिकेटर आहेत, जबरदस्त बॅट्समॅन आहेत. आणि नवनाथ दादा आणि रघु दादावर गाणं झालं पाहिजे, त्यांचं नाव आलं पाहिजे राजा दादा. ही जबाबदारी तुमची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला शपथ आहे सगळ्यांना बरी यायची. हा तुमच्याकडून उड्या मारून नाचायचं आहे तुम्हाला. चला डन. कारण आरमान शान कार्यकर्ता जर सोडून बघितलं तर कलाकाराला मान असते, कारण ते दोन्ही कलाकार आहेत. कार्यकर्त्यांना जर आमच्याकडून मान 100% आहे, पण ते कलाकार म्हणजे क्रिकेटमध्ये आज प्रसिद्ध झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. हर पाहिजे न ते उद्या देईन तिरक्या तुला रे, हर पाहिजे न ते उद्या देईन तिरक्या तुला रे. अरे सगळा जिंकून टाकर गो मला रे, सगळा जिंकून टाकर गो मला रे. हर पाहिजे तेरा देईन तिरक्या तुला रे, सगळा जिंकून टाकर गो मला रे. अरे सगळा जिंकून टाकर नवरात मला रे, सगळा जिंकून टाकर नवरात मला रे. सगळा जिंकून टाकर गो मला रे, सगळा जिंकून टाकर गो मला रे. अरे मैं तुझे है सुंदर बैठी तुझे है सुंदर बैठी तुझे है सुंदर बैठी तुझे है सुंदर मारले किती षटकार चौका रंगा बादशाह म्हणतात तुला प्रदान लाभलाय मोदी साहेबांसारखा. तिने एका रात्रीत हलवून टाकला. हादरवला का नाही हादरवला सचिन दादा? दहशतवाद्यानं तुम्ही करू नका मानतात, दहशतवाद्यानं तुम्ही करू नका मानतात. मोदी साहेबांनी लावली दहशतवाद्यानं तुम्ही करू नका मानतात, दहशतवाद्यानं तुम्ही करू नका मानतात. आता माझ्या समोर फक्त ताई तुम्हाला काय बोलायचं आहे का? हेच बोलायचं जे मी बोललो. मोदी साहेबांनी लावली पाकिस्तानाची वाट. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. ज्यांचा देशावर प्रेम आहे ते आवाज नक्की देतील. काय बोलायचंय? मोदी साहेबांनी लावली पाकिस्तानाची वाट. ओके. दहशतवाद्यानं तुम्ही करू नका मानतात, दहशतवाद्यानं तुम्ही करू नका मानतात. मोदी साहेबांनी लावली पाकिस्तानाची वाट, मोदी साहेबांनी लावली पाकिस्तानाची वाट, मोदी साहेबांनी लावली पाकिस्तानाची वाट, मोदी साहेबांनी लावली पाकिस्तानाची वाट. पुरवलाई बायांचा तरी कशावरी कामल्या गमान, पुरवलाई बायांचा तरी कशावरी कामल्या. बाया डोक्यात तुम्ही रुसल्या ग, बाया डोक्यात तुम्ही रुसल्या. काय पाहिजे बायना मान? काय नम सोनिया ते नंदन माझा बाया खाईल्या का, बाया खाईल्या कार नमन सोनिया का हार गे. सोनिया ते माझा बाया नंदन माझा बाया खाईल्या का हार गे. ओ बाया खाईल्या कार नमन सोनिया ते नंदन माझा बाया खाईल्या का हार गे, बाया खाईल्या Yeah.
ऑर्केस्ट्रा बंद झालेला आहे आणि आता पाठवलं परत देखील गावात जायला थोडंसं आता बँजो चालू होईल आणि आता सर्व पाठवत असेल गावात मम्मीने पण आता सर्व पॅक करून ठेवलेलं आहे. आता निघूया परत आता गावात जायला. पाट्या आता निघालेल्या आहेत. अरे बस झाले फोटोचा उतरला मेकअप तो अर्धा वगैरे घरी आलात आणि आमच्या आता बाबूला खेळणी घेऊन देते दुकानात गावात मार्केट लागलं तर ती गाडी घेऊ तुला बाबूला आमच्या गाडी पाहिजे. बाबू कुठली गाडी घेऊ नको इकडे दे मला दिलेत. अरे मला दिलेत तर विचार बापाला कोणाला दिलेत दे लवकर चल. सांगशील तर मला तो काय काय तिथं तो काय तिकडे रास आयटम आहे तो काय दाखवता मला. ती गाडी कुठली वाली ती मागची ती लास्टची. मला 500 रुपयाची गाडी घेतली पार्टी दे. हो नाही 500 रुपयाची गाडी घेतली पार्टी देत नाही. झालं पहिले असे चालेल सरळ सरळ सरळ.
पाट्या वगैरे आता सर्व पोचल्यात घरी. पोरं जाम नाचत होती आणि बँड आता झाला बंद. आणि मला पण सारखे मम्मीचे फोन येत होते पण मी काही जास्त उचलले नाही. आणि आता निघतोय घरी जायला. पोचायचं आहे मला उलव्याला. तिकडं पण जाऊन आता तयारी बाकी आहे. दुकान लावायचं असं पप्पांना. तुम्हाला आता दुकानात थांबायला लागेल. आणि मामा वगैरे सर आले तर ती पण परत जेवण वगैरेची तयारी मम्मीला मदत करायला लागणार आहे. तर आता निघतो आणि जातो उलवाला. आणि पुढं काय होतं ते दाखवतो तुम्हाला. तरी लास्टपर्यंत बघत राहा. तर काहीच आलोलं आहे मी आता घरी. आणि अवतार जाम बेकार झाला आहे. जाम नाचलो आहे. आणि आता हेल्मेटमध्ये पण केस जाम विस्कटलेली आहे. घरी पोचून मम्मीला मस्ती करायला लागणार आहे. आणि पप्पांनी पण आता सामान भरलेलं आहे दुकान वगैरेसाठी. दुकान बंद करायचा टाईम झाला. सर्व आटपाला घेतला आहे. आणि यो जो पाऊस लागला आहे बघा, बेकार पाऊस लागला आहे. हालून सुद्धा देत नाही. सर्व झालं ओला आता. तर 15-20 मिनटं जोरात पाऊस पडल्यानंतर दुकान जर पटपट बंद केला आम्ही. आणि आता आलोय मी घरी. आता आधी खालनं सामान आणायचं रिक्षातनं. परत सामान काढतो आणि मग झोपतो. कारण की आता उद्या परत मला जायचं आहे मच्छी वगैरे आणायला. दुकान लावायचं आहे तर लागणार आहे. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपले जरा सबस्क्रायबर्स वाढवा. 170 सबस्क्रायबर्स झालेत अजूनपर्यंत. सबस्क्रायबर्स जरा वाढू द्या म्हणजे आपले ब्लॉग जरा अजून येते. चला आजचा ब्लॉग पण आता इथंच संपू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.